नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाच्या विक्री दल व्यवस्थापन याबद्दल माहिती बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या विषयाचे एकूण 9 व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे। आजचा हा आपला 10वा व्हिडिओ लेक्चर आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याने ते बघून घ्यावे। हा जो सिलेबस आहे सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 ला NEP पॅटर्ननुसार हा नवीन विषय ॲड करण्यात आला आहे आणि त्याचं व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर लेक्चर सिरीज अपलोड करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही आपल्या या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, विक्री दल व्यवस्थापन सेल्स फोर्स मॅनेजमेंट यामध्ये आपल्याला विक्री दल म्हणजे काय याचा अर्थ सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे। दल म्हणजे काय, ज्याला आपण फोर्स असं म्हणतो, जसं की इंडियन एअरफोर्स आहे, बरोबर आहे। ज्या काही भूदल आहेत, नौदल आहेत, वायुदल आहे, जशी एक संघटना आहे त्या पद्धतीने विक्री करण्यासाठी एका दलाची स्थापना करणे, ज्यामध्ये व्यक्तींचा समावेश असतो आणि विक्री वाढवण्यासाठी त्यामध्ये भर दिले जाते। बघा, विक्री दल व्यवस्थापन म्हणजे कंपनीच्या विक्री प्रतिनिधींचे नियोजन, त्यांची भरती, प्रशिक्षण, प्रेरणा, मार्गदर्शन आणि नियंत्रण करून विक्री उद्दिष्ट साध्य करण्याची प्रक्रिया होय। म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्यांची भरती, नवीन कर्मचारी म्हणजे कोण, असे कर्मचारी की जे विक्री विभागामध्ये कामकाज करणार आहेत, म्हणजे विक्री एजंट, ज्याला आपण सेल्स एजंट असं म्हणतो, अशा एजंटची भरती करण्याची प्रक्रिया, त्यांचं नियोजन, त्यांची भरती प्रक्रिया, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना प्रेरणा देणे, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, अशी संपूर्ण प्रक्रिया या विक्री दल व्यवस्थापनामध्ये येत असते। यामध्ये विक्री दलाचं कार्य प्रभावीपणे व्यवस्थापित करून कंपनीची प्रक्रिया वाढवण्यावर, कंपनीची विक्री वाढवण्यावर भर दिला जातो। योग्य वेळी विक्री दल व्यवस्थापनामुळे विक्री संघ अधिक कार्यक्षम बनतो आणि व्यवसायाचा विकास होतो। व्याख्या बघा, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननुसार विक्री दल व्यवस्थापन म्हणजे विक्री प्रतिनिधींची भरती, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याची प्रक्रिया होय। म्हणजेच काय की नवीन कर्मचाऱ्यांची भरती विक्री विभागामध्ये करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना गायडन्स करणे आणि त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणे, ह्याला आपण विक्री दल व्यवस्थापन असं म्हणतो। दुसरी व्याख्या बघा, फिलिप कोटलर यांच्या मतानुसार विक्री दल व्यवस्थापन म्हणजे विक्री दलाचे नियोजन, संघटन, प्रेरणा आणि नियंत्रण करून कंपनीची विक्री उद्दिष्ट साध्य करण्याची प्रक्रिया होय। RS डावर यांच्यानुसार बघा, विक्री दल व्यवस्थापन म्हणजे विक्री प्रतिनिधींची निवड, प्रशिक्षण, पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करून विक्री कार्य प्रभावीपणे पार पाडण्याची व्यवस्थापन प्रक्रिया होय। तर बघा मित्रांनो, विक्री दल भरती, विक्री दल भरती म्हणजे कंपनीच्या विक्री कामासाठी योग्य आणि पात्र व्यक्तींची निवड करून त्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया होय। बघा, विक्री दल भरती म्हणजे काय की जे कोणी योग्य आणि पात्र कर्मचारी आहेत, पात्र व्यक्ती आहेत, त्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया, म्हणजे त्याला आपण विक्री दल भरती असं म्हणतो। म्हणजेच थोडक्यात काय, सोप्या भाषेमध्ये कर्मचाऱ्यांची विक्री करण्यासाठी केलेली भरतीची प्रक्रिया म्हणजे विक्री दल भरती। यामध्ये योग्य विक्री प्रतिनिधी निवडल्यामुळे कंपनीची विक्री वाढण्यास मदत होते। भरती प्रक्रियेत उमेदवारांचे शिक्षण, त्यांची संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विक्री कौशल्य यांचा विचार केला जातो। बघा, भरतीची प्रक्रिया कसा असणार आहे, रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे,
आलेल्या अर्जांची छाननी करणे, त्यानंतर मुलाखत घेणे आणि पात्र उमेदवारांची निवड करणे आणि शेवटी काय नियुक्ती किंवा प्रशिक्षण देणे, अशा प्रकारे त्या कर्मचाऱ्यांची भरती यामध्ये केली जाते. योग्य भरती केलं तर कंपनीला कुशल विक्री प्रतिनिधी मिळतात आणि विक्री कार्य अधिक प्रभावी होत असते. पुढे बघा, विक्री दल प्रेरणा, मोटिवेशन ऑफ सेल्स फोर्स. प्रेरणा म्हणजे विक्री प्रतिनिधींना उत्साहाने आणि कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया होय. विक्री प्रतिनिधींचे मनोबल वाढवण्यासाठी, विक्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रेरणा अतिशय आवश्यक असतं, ज्यामध्ये आर्थिक प्रोत्साहन आहे आणि आर्थिकेतर प्रोत्साहन आहे. आर्थिकमध्ये ज्यामध्ये पैशाचा वापर केला जातो आणि आर्थिकेतरमध्ये पैशाचा वापर केला जात नाही. आर्थिक प्रोत्साहन बघा, पगार वाढ करणे, बोनस देणे, जास्तीचे कमिशन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. आणि आर्थिकेतरमध्ये प्रशंसा करणे, पदोन्नती करणे, पुरस्कार देणे, सन्मान करणे, शाबासकी देणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर प्रशिक्षण देणे, एक प्रकारे मार्गदर्शन करणे, चांगले कार्य वातावरण निर्माण करणे हे देखील प्रेरणेमध्ये येत असतात. योग्य प्रेरणा जर दिलं तर विक्री प्रतिनिधी अधिक उत्साहाने, आनंदाने काम करतात आणि कंपनीची विक्री वाढण्यास मदत करतात. विक्री दल नियंत्रण. नियंत्रण म्हणजे विक्री प्रतिनिधींच्या कामगिरीवर देखरेख ठेवणे. बघा, ज्या कर्मचाऱ्यांची आपण निवड केलेली आहे, आपण त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे काय, नियंत्रण ठेवणे होय. बघा, नियंत्रण म्हणजे विक्री प्रतिनिधींच्या कामगिरीवर देखरेख ठेवणे आणि आवश्यक सुधारणा करणे होय. यामुळे विक्री उद्दिष्ट योग्य प्रकारे साध्य होत आहेत की नाही हे तपासता येते. बघा, कोणकोणती साधने आहेत नियंत्रणांची. विक्री अहवाल मागवणे, विक्री आकडेवारीचे विश्लेषण, विक्री प्रतिनिधींचे कार्य मूल्यांकन करणे, नियमित बैठक घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे. नियंत्रणामुळे विक्री कामकाजात शिस्त आणि कार्यक्षमता वाढते. तर ही काही साधने आहेत. या पद्धतीच्या माध्यमातून आपण विक्री प्रतिनिधी जे काही सेल्स एजंट आहेत त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. थोडक्यात विक्री दल व्यवस्थापन हे कोणत्याही संस्थेच्या विक्री यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य भरती, प्रभावी प्रेरणा आणि योग्य नियंत्रण यांच्या मदतीने विक्री संघ अधिक कार्यक्षम बनतो. त्यामुळे विक्री उद्दिष्ट साध्य होतात आणि संस्थेचा व्यवसाय सातत्याने वाढत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विक्री दल व्यवस्थापन हे कंपनीमध्ये अतिशय महत्त्वाचं कामकाज करतं. कारण कंपनीचं जे अस्तित्व आहे ते विक्रीवर अवलंबून असतं. जितक्या जास्त प्रमाणामध्ये विक्री होते तितकं जास्त प्रमाणात कंपनीला उत्पन्न मिळतो. उत्पन्न मिळालं याचा अर्थ कंपनीचा प्रॉफिट वाढतो. प्रॉफिट वाढला याचा अर्थ अल्टिमेटली या ठिकाणी कंपनीचं गुडविल वाढणार आहे आणि अशा पद्धतीने कंपनी व्यवस्थित कामकाज करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सिलेबस, नोट्स आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.